Page number 34, 34. Question number 22. Give uses of the shunt. तर शंटचे uses लिहा. Uses of shunt. Number 1. It is used to divert a large part of total current by providing an alternate path, and thus it protects the instrument from damage. Number 2. It increases the range of an ammeter. Number 3. It decreases the resistance between the points to which it is connected. तर पहिल्यामध्ये काय लार्ज डायव्हर्ट करण्यासाठी टोटल करंट. नंबर 2 आहे इट इन्क्रीजेस रेंज ऑफ ॲमीटर, ॲमीटरची रेंज वाढवण्यासाठी आणि रेजिस्टन्स डिक्रीज करण्यासाठी. अशा प्रकारे याचे 3 युजेस दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 23. हाऊ ए मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर इज कन्व्हर्टेड इंटू ए व्होल्टमीटर. टू कन्व्हर्ट अन MCG इंटू ए व्होल्टमीटर द मॉडिफिकेशन्स नेसेसरी आर. तर इथं 3 मॉडिफिकेशन्स आहेत. नंबर 1. इट्स व्होल्टेज मेजरिंग कपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज्ड टू द डिझायर्ड हायर व्हॅल्यू. Number 2. Its effective resistance must be increased. Number 3. It must be protected from the possible damages. तर नंबर 1 ला काय दिले मेजरिंग कपॅसिटी इट्स व्होल्टेज इन्क्रीज करण्यासाठी. नंबर 2 इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मस्ट बी इन्क्रीज म्हणजे वाढवण्यासाठी. नंबर 3 इट मस्ट बी प्रोटेक्टेड फ्रॉम द पॉसिबल डॅमेजेस विच आर लाईकली ड्यू टू excess applied potential difference. All these requirements can be fulfilled. म्हणजे जो जादा असलेला पोटेन्शियल डिफरन्स आहे त्याच्यापासून पोटेन्शियल पॉसिबल डॅमेजेस होत असतील तर ते वाचवण्यासाठी. ऑल दीज रिक्वायरमेंट्स कॅन बी फुलफिल्ड इफ वी कनेक्ट ए रेजिस्टन्स ऑफ सुटेबल हाय व्हॅल्यू इन सिरीज विथ गिवन MCG. तर हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स जर सिरीजमध्ये कनेक्ट केला विथ गिवन विथ गिवन MCG असं जर केलं तर या सगळ्या रिक्वायरमेंट्स पूर्ण होऊ शकतात. तिथे डायग्राम दिलेले आहे व्होल्टमीटर. तर IG करंट दाखवलेलं आहे, रेजिस्टन्स R, V कॅपिटल V व्होल्टेज, कॅपिटल X रेजिस्टन्स, G गॅल्व्हनोमीटर अशा प्रकारे इथं दाखवलेलं आहे. Page number 35. A voltmeter is connected across the points where potential difference is to be measured. If a galvanometer is used to measure voltage, it draws some current. तो काही करंट ड्रॉ करतो due to its low resistance. Hence, actual potential difference to be measured decreases. To avoid this, a voltmeter should have very high resistance. Ideally, voltmeter should have infinite resistance. A very high resistance X is connected in series with galvanometer, shown in figure 1. The value of X is calculated as follows. If V is equal to voltage to be measured, IG is equal to current flowing through galvanometer, then V is equal to Ig into X plus Ig into G. Equation number 1. Ig into X is equal to V minus Ig into G. Ig into X plus G is equal to V. तर ही जी टर्म आहे मायनस IgG ती या साईडला घेतलेली आहे त्यामुळे प्लस IgG झालेलं आहे. त्याच्यानंतर IG हे कॉमन काढायचं आहे इंटू X आणि ही टर्म इकडे घेतल्यामुळे हे G ब्रॅकेटमध्ये X प्लस G is equal to V. Therefore, capital X plus capital G is equal to V upon Ig. Therefore, X is equal to V upon Ig minus G. Equation number 2. तर ही जी टर्म आहे G ती या साईडला इक्वेशनच्या गेल्यानंतर मायनस होते. इक्वेशन 2 गिव्स द व्हॅल्यू ऑफ हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स कॅपिटल X. तर X हा हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स आहे. इफ N ऑफ स्मॉल v इज इक्वल टू V अपॉन VG इज इक्वल टू V अपॉन तर जी VGची व्हॅल्यू आहे ते V इज इक्वल टू I इंटू R. पण VGची टर्म IG घेतलेली आहे IG इंटू कॅपिटल G अशी घेतलेली आहे. तर म्हणजे इक्वेशन काय म्हणणार NV इज इक्वल टू V अपॉन ब्रॅकेट IG इंटू G इज द फॅक्टर by which voltage range
increased, it can be shown that x is equal to g into bracket n of v minus 1. Page number 36, question number 24. Difference or distinguish between an ammeter and a voltmeter. Explain comparison of an ammeter and a voltmeter. आता इथं दोन्हीचे डिफरन्स दाखवलेले आहे, ॲमीटर आणि व्होल्टमीटर. याच्यामध्ये टोटल पॉईंट्स आहेत 5. पहिला पॉईंट आहे ॲमीटर मेजर्स करंट, व्होल्टमीटर मेजर्स पोटेन्शियल डिफरन्स. तर इथं करंट मोजण्यासाठी ॲमीटर वापरतात आणि इथं पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी व्होल्टमीटर वापरतात. नंबर 2, इट इज कनेक्टेड इन सिरीज. ॲमीटर नेहमी सिरीजमध्ये जोडतात. व्होल्टमीटर इट इज कनेक्टेड इन पॅरललमध्ये जोडला जातो. नंबर 3, इट इज एन MCG. ॲमीटर इज मूविंग कॉइल गॅल्व्हनोमीटर विथ लो रेजिस्टन्स इन ब्रॅकेट आयडियली 0. इट इज एन MCG विथ हाय रेजिस्टन्स इन ब्रॅकेट आयडियली इन्फायनाईट. हा इन्फायनाईट असू शकतो कारण तो विथ हाय रेजिस्टन्स असतो, आणि हा मात्र 0 पण असू शकतो. नंबर 4, सिमिलर स्मॉलर द शंट ग्रेटर विल बी द करंट मेजर. नंबर 4, लार्जर इट्स रेजिस्टन्स ग्रेटर विल बी द पोटेन्शियल डिफरन्स मेजर्ड. जर लार्ज रेजिस्टन्स असेल तर पोटेन्शियल डिफरन्स मेजर करता येतो आणि इथं करंट विल बी मेजर्ड. नंबर 5, रेजिस्टन्स ऑफ ॲमीटर इज R of A is equal to capital S into capital G divided by capital S plus capital G is equal to G divided by N. कारण S as to S cancel होते हैं, S ला S, therefore G upon N. Resistance of voltmeter is R of V is equal to G plus X is equal to capital G into N of V. तर एक्सची व्हॅल्यू N of V घातलेली. तर अशा प्रकारे हे डिफरन्सचे 5 पॉईंट्स आपण पाहिलेले आहेत.